नमस्कार. गुरुचरित्राच्या आपल्या विशेष चिंतन मालिकेत पुन्हा एकदा स्वागत. मागच्या भागात आपण श्रीगुरूंची दत्तावतार परंपरा आणि गुरुसेवेचं अगाध महत्त्व यावर चर्चा केली होती. आज आपण 6व्या, 7व्या आणि 8व्या अध्यायांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. यातल्या कथा म्हणजे केवळ कथा नाहीत, त्या भक्ती, कर्म आणि कृपा यामधलं नातं उलगडून दाखवतात. आपण रावणाच्या प्रचंड तपश्चर्येपासून सुरू होणारा प्रवास एका निरागस मुलाच्या श्रद्धेपर्यंत कसा पोचतो हे पाहणार आहोत. चला तर मग या चिंतनाला सुरुवात करूया. 6वा अध्याय एका अशा पात्राने सुरू होतो जे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, रावण. पण त्याचा आणि गोकर्ण क्षेत्राचा संबंध काय? सिद्धयोगी नामधारकाला गुरुमहात्म्य सांगत होते आणि तेव्हा त्यांनी गोकर्ण क्षेत्राचा उल्लेख केला. हे एक अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. पण याची निर्मिती कथा ती रावणाच्या एका महाप्रयत्नाशी जोडलेली आहे. अच्छा. आणि हा प्रयत्न एकाच वेळी त्याची तीव्र भक्ती दाखवतो आणि तितकाच तीव्र अहंकार सुद्धा. ही गोष्ट खरंच विलक्षण आहे. म्हणजे रावणाला आपण सहसा एक खलनायक म्हणूनच बघतो. बरोबर. पण इथे त्याला एक महान शिवभक्त म्हणून चित्रित केलं आहे. त्याची भक्ती इतकी तीव्र होती की त्याने थेट शिवाकडून आत्मलिंगच मागितलं. पण मग ह्या भक्तीला आपण काय म्हणायचं? ही भक्ती होती की एक प्रकारचा हट्ट होता? खूप मार्मिक प्रश्न आहे. रावणाची आई कैकय्या मोठी शिवभक्त होती. ती रोज मातीच्या शिवलिंगाची म्हणजे पार्थिव लिंगाची पूजा करायची. तिची ही निष्ठा पाहून रावणाने तिला वचन दिलं की मी तुझ्यासाठी प्रत्यक्ष शिवाचा आत्मलिंगच घेऊन येतो. अगदी बरोबर. आणि इथेच त्याच्या भक्तीला अहंकाराची एक झालर लागते. ध्येय खूप उदात्त आहे, पण त्यामागे मी हे करून दाखवीन हा भाव आहे. आणि त्यासाठी त्याने जी तपश्चर्या केली ती तर म्हणजे कल्पनेच्या पलीकडची आहे. होय, ती तपश्चर्या सामान्य नाही. त्याने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या आतड्यांच्या तारा काढून सामवेदातील मंत्रांवर संगीत वाजवून शिवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, त्याने आपली 9 शिरं कापून शिवाला अर्पण केली. हो, आणि 10वं शिर अर्पण करणार इतक्यात शिव प्रकट झाले. ही भक्तीची परमोच्च पातळी आहे, पण ती देवाला वश करून काहीतरी मिळवण्यासाठी आहे, केवळ भक्तीसाठी नाही. म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी केलेली कोणतीही तीव्र उपासना ही आसुरीचीच ठरते का? नाही, तसं नाही. पण जेव्हा त्या उपासनेमागे लोककल्याणाऐवजी स्वतःचा उत्कर्ष किंवा अधिकार गाजवण्याची भावना असते, तेव्हा तिच्यात आसुरी प्रवृत्ती मिसळते. शिवाने त्याच्या भक्तीचा सन्मान केला आणि त्याला आत्मलिंग दिलं. पण इथेच या कथेत एक दैवी हस्तक्षेप होतो. हो, ती अट. हे इतकं सोपं नक्कीच नसेल. रावणासारख्या महत्वाकांक्षी व्यक्तीला शंकराने आत्मलिंग देताना काहीतरी अट घातलीच असणार. हो, शिवाने अट घातली की हे लिंग लंकेपर्यंत नेत असताना वाटेत कुठेही जमिनीवर ठेवू नकोस. आणि जिथे ठेवशील तिथेच ते स्थापित होईल. बरोबर. ही अट म्हणजे एक प्रकारे नियतीच्या खेळाची सुरुवात होती. रावणाला हे आत्मलिंग मिळाल्यास तो अधिक उन्मत्त होईल या भीतीने सर्व देव श्री विष्णूंना शरण गेले. आणि मग एका मोठ्या दैवी योजनेची आखणी झाली. अगदी. देवतांच्या विनंतीवरून श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून टाकलं. एक संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण केला. त्यामुळे रावणाला संध्यावंदन करणं भाग होतं. त्याचवेळी श्री गणेश एका बटूच्या म्हणजे लहान ब्राह्मण मुलाच्या रूपात तिथे प्रकट झाले. ही एक विलक्षण योजना होती. रावणाने त्या मुलाला लिंग धरून ठेवायला सांगितलं. पण गणेशाने घातलेली अटही मोठी रंजक आहे. हो ना. एका लहान मुलाच्या तोंडी असलेले ते शब्द म्हणजे जणू दैवी संकेतच होते. गणेशाने अट घातली की हे लिंग मला जड वाटू लागलं की मी तुम्हाला 3 वेळा हाक मारीन. तुम्ही आला नाहीत तर मी ते खाली ठेवून देईन. रावणाने ती अट मान्य केली, पण अनुष्ठानात असताना तो इतका मग्न झाला की त्याच्यापर्यंत त्या हाका पोहोचल्याच नाहीत. आणि गणेशाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं आणि ते तिथेच स्थापित झालं. इथे मला एक विलक्षण विरोधाभास दिसतो. रावणाने ज्या तीव्रतेने ते लिंग मिळवलं तितक्याच सहजतेने त्याच्या हातून निसटलं. हो, रावणाने परत येऊन पूर्ण शक्ती लावून ते उपटण्याचा प्रयत्न केला, पण ते जागेवरून हललं नाही. उलटं त्याच्या प्रचंड शक्तीच्या वापरामुळे लिंगाचा आकार गायीच्या कानाप्रमाणे वाकडा झाला. म्हणून गोकर्ण. आणि रावणाने जिथे आपलं पूर्ण महाबळ लावलं तेच स्थान महाबळेश्वर. बरोबर. म्हणजे रावणाच्या अहंकारी भक्तीतून एका पवित्र स्थानाची निर्मिती झाली. त्याच्या महान पराक्रमाचा आणि तितक्याच मोठ्या पराभवाचा तो साक्षीदार बनला. यातून बोध काय घ्यायचा की कधीकधी आपल्या मोठ्या चुकांमधूनही काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं. अगदी बरोबर. रावणाला वैयक्तिक लाभ झाला नाही,
पण त्याच्या प्रयत्नांमुळे जगाला एक परमपवित्र क्षेत्र मिळालं. आसुरी भक्तीचं फळ कर्त्याला मिळत नाही, पण त्यातूनही ईश्वरी योजनेनुसार लोककल्याण घडू शकतं. हाच या कथेचा गाभा आहे. ही कथा ऐकल्यावर खरंच मनात एक विचित्र भावना येते. रावणासाठी वाईटही वाटतं, कारण त्याची भक्ती तर खरी होती. हो, कर्ण क्षेत्राच्या पापनाशक शक्तीवरच प्रकाश टाकतो. याची सुरुवात इक्ष्वाकू वंशातील राजा मित्रसहच्या कथेने होते, जो एका शापामुळे ब्रह्मराक्षस बनला होता. या राजाची कथा, यात काही मोठा संकेत दडला आहे का? म्हणजे राजाच्या हातून नकळत घडलेलं पाप हे आपल्या दैनंदिन जीवनात आपण अजाणतेपणे करत असलेल्या चुकांचं प्रतीक आहे का? निश्चितच. झालं असं की एका राक्षसाने कपटाने वसिष्ठ ऋषींच्या भोजनात मानवी मांस मिसळवलं आणि ते राजानेच वाढलं आहे असा आभास निर्माण केला. त्यामुळे संतप्त वसिष्ठांनी राजाला ब्रह्मराक्षस होण्याचा शाप दिला. पण नंतर त्यांना सत्य समजलं. हो, राजांनी आपली बाजू मांडल्यावर त्यांनी शापाचा कालावधी 12 वर्षांपर्यंत कमी केला. पण ह्या काळात एका ब्राह्मणाच्या पत्नीने दिलेल्या शापामुळे त्याचं दुःख आणखी वाढलं. तो एका दुष्टचक्रात अडकला होता. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय होता? गौतम ऋषींनी त्याला ब्रह्महत्येसारख्या पापांतून मुक्त होण्यासाठी गोकर्ण क्षेत्री जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की गोकर्ण हे साक्षात कैलासच आहे आणि तिथलं आत्मलिंग सर्व पापांचा नाश करतं. आणि याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी आणखी एक कथा सांगितली. हो, जी खूपच रोचक आहे आणि आपल्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर देते. ती एका शूद्र स्त्रीची कथा. ही कथा ऐकायला खूप प्रभावी वाटते, पण आजच्या काळात काही लोकांना हे पटणार नाही. ते म्हणतील की केवळ एका पवित्र ठिकाणी अपघाताने काहीतरी घडल्यामुळे सर्व पापं नष्ट कशी होऊ शकतात? या कथेचा खरा अर्थ काय आहे? हत्या केली होती, खोटं बोलली होती. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी ती थंडीपासून वाचण्यासाठी नकळतपणे गोकर्ण येथील शिवमंदिरात आश्रयाला आली. तिचा उद्देश पूजा करण्याचा नव्हता, केवळ रात्र काढण्याचा होता. म्हणजे तिने केलेली भक्ती ही हेतुपुरस्सर नव्हती. मुळीच नाही. रात्रभर थंडीमुळे ती जागी राहिली, म्हणजे तिच्याकडून अनावधानाने जागरण घडलं. जवळच्या बेलाच्या झाडाचं एक पान तिच्या हाताच्या धक्क्याने शिवलिंगावर पडलं, म्हणजे पूजा घडली. अच्छा. आणि तिथे आलेल्या एका भाविकाने तिला प्रसाद दिला, म्हणजे उपवासानंतरचं पारणं झालं. या सर्व क्रिया अहेतुक होत्या. तरीही मृत्यूनंतर तिला न्यायाला यमदूतांऐवजी शिवदूत आले. यामागचं तर्कशास्त्र काय आहे? या कथेचा संदेश हा आहे की काही स्थळं आणि काही काळ इतके पवित्र आणि शक्तिशाली असतात की तिथे व्यक्तीच्या हेतूपेक्षा त्या स्थानाची आणि काळाची ऊर्जा अधिक प्रभावी ठरते. गोकर्ण हे स्थान महात्म्य आणि महाशिवरात्री हे काल महात्म्य यांचं प्रतीक आहे. या दोन्हींच्या एकत्रित प्रभावामुळे तिच्या पापांचा क्षय झाला. ही व्यक्तीच्या कर्मावर दैवी कृपेने केलेली महात आहे. अगदी. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की स्थान महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं की अजाणतेपणे केलेली कृतीही फळ देते. पण 8वा अध्याय या समीकरणात एक नवीन आणि कदाचित सर्वात महत्वाचा घटक आणतो, तो म्हणजे गुरु. मग स्थान श्रेष्ठ की गुरुकृपा श्रेष्ठ? हा एक सनातन प्रश्न आहे. आणि 8वा अध्याय याच प्रश्नाचं उत्तर श्रीपाद श्रीवल्लभांच्या एका लीलेतून देतो. श्रीपाद श्रीवल्लभ कुरुवपूर येथे कृष्णा नदीच्या काठी राहत असताना त्यांची भेट एका ब्राह्मण स्त्रीशी होते. तिचा एकुलता एक मुलगा मंदबुद्धी असल्याच्या दुःखाने ती आत्महत्या करण्यासाठी नदीकडे आली होती. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. श्रीगुरूंनी तिला पाहिल्यावर लगेच चमत्कार दाखवला नाही. बरोबर. त्यांचं पहिलं कार्य होतं ज्ञान देणं, उपदेश करणं. असं कारण गुरुचा उद्देश केवळ संकट दूर करणं नसतो, तर संकट का आलं आणि त्यातून योग्य मार्ग कसा काढायचा हे शिकवणं असतो. त्यांनी तिला समजावलं की आत्महत्या हे महापाप आहे आणि कर्माचे भोग चुकवता येत नाहीत. त्यांनी तिला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढून शिवोपासनेचा मार्ग दाखवला. प्रदोष व्रताचा मार्ग. हो, प्रदोष व्रताचा. त्यांनी आधी तिच्या विचारांना योग्य दिशा दिली. आणि मग त्यानंतर कृपा झाली. हो, तिच्यात श्रद्धा आणि संयम निर्माण झाल्यावर गुरूंच्या केवळ एका स्पर्शाने आणि आशीर्वादाने तो मंदबुद्धी मुलगा वेदशास्त्रांमध्ये पारंगत झाला. ही गुरुकृपेची साक्षात प्रचिती होती. पण ही कृपा कोणावर आणि का होते हे समजावण्यासाठी या अध्यायात आणखी एक कथा आहे, जी या 3 अध्यायांचा जणू सारांश आहे. अगदी. उज्जैनचा राजा चंद्रसेन आणि एका गोप बालकाची कथा. बरोबर. राजा चंद्रसेन मोठा शिवभक्त होता.
त्याची पूजा एकदम राजेशाही थाटाची, सर्व विधी आणि मंत्रोपचारांनी युक्त. त्याला पाहून एका गोप बालकाच्या मनातही शिवपूजेची इच्छा निर्माण झाली, पण त्याच्याकडे पूजेचं साहित्य नव्हतं. त्याची भक्ती अत्यंत साधी निरागस होती. हो, निस्सीम होती. त्याने एक साधा दगड उचलला आणि त्यालाच शिवलिंग मानून तो राजाप्रमाणेच पूजा करू लागला. आणि त्याच्या आईला वाटलं की तो खेळात वेळ वाया घालवत आहे. हो, तिने रागाच्या भरात ते खेळातलं देऊळ मोडलं. त्या क्षणी त्या मुलाने जो धावा केला, जो आक्रोश केला, तो थेट शिवापर्यंत पोहोचला. त्याच्या त्या निष्पाप भक्तीमुळे आणि आर्ततेमुळे प्रसन्न होऊन शिवाने त्याचं दगडाचं देऊळ रत्नांच्या, सोन्याच्या मंदिरात बदलून टाकलं. खुद्द राजा चंद्रसेन सुद्धा हे पाहून चकित झाला आणि त्या मुलाच्या भक्तीला शरण आला. म्हणजे या तिन्ही अध्यायांचा कळस या शेवटच्या कथेत आहे, नाही का? बरोबर आहे. रावणाची महाप्रचंड पण अहंकारी भक्ती, शूद्र स्त्रीची अहेतुक पण फलदायी कृती आणि या गोप बालकाची निरागस निष्पाप श्रद्धा, यातून काय सिद्ध होतं? यातून हेच सिद्ध होतं की खरी शक्ती स्थानात किंवा कर्मकांडात नाही, तर भक्तीच्या शुद्धतेत आहे. अगदी. श्रीगुरू त्या गोप बालकासारख्या किंवा त्या ब्राह्मण स्त्रीसारख्या निरागस आणि शुद्ध भक्तीला ओळखतात आणि तिच्यावर कृपा करतात. राजशाही पूजेपेक्षाही निरागस श्रद्धा देवाला अधिक प्रिय असते. तर आज आपण 6व्या, 7व्या आणि 8व्या अध्यायातून एक महत्त्वाचा वैचारिक प्रवास केला. एका दैवी नाट्यातून पवित्र क्षेत्राची स्थापना, कर्माचा नाश करण्याची त्या स्थानाची शक्ती आणि शेवटी त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या शुद्ध निरागस भक्तीचं आणि गुरुकृपेचं महत्त्व आपण पाहिलं. यात विचारांचा एक सुंदर क्रम दिसतो. रावणाच्या भव्य आणि काहीशा स्वार्थी तपश्चर्येपासून ते एका गरीब स्त्रीच्या अनावधानाने घडलेल्या पुण्यापर्यंत, आणि शेवटी एका लहान मुलाच्या निष्पाप श्रद्धेपर्यंत. हे अध्याय आपल्याला सांगतात की अध्यात्माचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मार्ग म्हणजे शुद्ध अंतःकरण. भाव महत्वाचा आहे. आपण गुरुचरित्राच्या या चिंतनाचा प्रवासात पुढे जात असताना हा पाया खूप महत्त्वाचा ठरेल. हो, कारण पुढे यात शुद्ध भक्तीचे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या या चिंतनानंतर एक विचार मनात येतो. या कथा सांगतात की ईश्वरी कृपास्थान विधी आणि भक्ती यातून प्राप्त होते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे पवित्र स्थळी जाणं किंवा मोठे विधी करणं नेहमीच शक्य नसतं, तिथे त्या गोप बालकाची कथा आपल्याला हेच सुचवत नाही का की आपलं अंतःकरण हेच खरं गोकर्ण आणि आपला शुद्ध भाव हेच खरं आत्मलिंग आहे आणि तेच ईश्वरापर्यंत पोचण्याचा सर्वात थेट मार्ग आहे.